जे चोरांची टोळी पकडली त्या संदर्भात काय माहिती आहे आपल्याला? काल दुपारी 3 वाजताच्या सुमाराला चोपडा बसस्टँडवर आम्ही एक पीक पॉकेटिंग करणारी 4 जणांच्या टोळीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अंबादास साळोकर नावाचा एक सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर जवळजवळ 25च्या आसपास गुन्हे दाखल आहेत. पीक पॉकेटिंग आणि इतर असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यानंतर दुसरा आरोपी आहे श्रीकांत ढगे. तिसरा आहे जे 4 चाकी वाहन ते घेऊन आले होते सोबत, त्याचा ड्रायव्हर रौफ शेख असं नाव आहे. आणि चौथा जो आहे तो प्रल्हाद मांडे नावाचा ग्रेड PSI आहे, जो सध्या सदर बाजार जालना या ठिकाणी तो नेमणुकीला आहे. तर सर, हा जो PSI आले तर याच्या चोरांच्या टोळींमध्ये काय कसे सामील झाले ते? असं त्यांना विचारपूस केलेली आहे आम्ही सर्वांना. तर त्याच्यावरून असं निष्पन्न झालं आहे की हे पूर्वी काहीतरी जालना बसस्टँडला वगैरे ड्युटीला असायचे. त्या ठिकाणी या चोरांसोबत त्यांची ओळख झाली होती आणि त्यामुळं त्यांच्या संपर्कात आले एकमेकाच्या. आणि आत्ता त्यांनी ही टोळी तयार केली आहे. या टोळीवर एकूण किती गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावर? टोळीवर असे गुन्हे दाखल म्हणले तर मी सांगितलं नाही. ह्यातला मुख्य आरोपी जो आहे साळोकर, त्याच्यावर साधारण 25च्या आसपास गुन्हे दाखल आहेत. अच्छा. आणि आपले जे PSI आहे त्यांच्यावर याच्यापूर्वी कुठं काही कारवाई झालेली आहे? त्याच्यावर गुन्हा नाही दाखल झालेला. हा पहिलाच गुन्हा आहे त्यांचा.